हॅलो, या सगळे समोर बसा.
हॅलो. आपल्या या अन्नत्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी आमचे मित्र आणि आंबेडकरी चळवळीचे अतिशय प्रखर आणि अतिशय आक्रमक या राज्याचं नेतृत्व पॅन्थर मान्य दीपकभाई केदार हे आलेले आहेत. दीपकभाई हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते कायम आमच्या पाठीशी असतात. अपक्ष लोकसभेची निवडणूक बुलढाण्यातून लढल्यावर पहिला पाठिंबा महाराष्ट्रातून मला कोणी दिला असेल तर तो दीपकभाई केदारांनी दिला आणि अतिशय ताकदीने दीपकभाई आपल्या सोबत राहिले. जिथं जिथं चळवळीचं काम होतं, जिथं जिथं चळवळीतले सामान्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात तेव्हा तेव्हा दीपकभाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अतिशय आक्रमकपणे त्यांनी सध्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन एक आरक्षण यात्रा काढलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि संबंध महाराष्ट्रभर ते दौरा करतायत. दीपकभाई आवर्जून आपल्याला या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी मान्य दीपकभाईंना विनंती करेल की आम्हा उपस्थितांना आपण संबोधित करावं आणि या अन्नत्याग आंदोलनासाठी आपण पाठिंबा तर दिलाच, पण प्रत्यक्ष राज्यभरातल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगून या आंदोलनामध्ये उतरण्यासाठी आपण त्यांना सूचना कराव्यात अशी विनंती मी त्यांना करतो आणि दीपकभाई आपल्याशी बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. शेतकरी नेते रविकांत दादा तुपकर यांची शेतकऱ्यांबद्दलची तळमळ ही कायम आपण महाराष्ट्रभर बघितलेली आहे आणि जोपर्यंत असा खमक्या नेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात रान पेटवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा प्रश्न मार्गी लागणार नाही हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. अनेक आंदोलनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी झाले पण त्या आंदोलनातून कोणतंही आउटपुट निघत नाही. केवळ आंदोलनाचा इव्हेंट होतो आणि शेतकऱ्यांचे प्रकरण तसेच प्रलंबित राहतात. हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका मांडून सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना काम झालं हो लांब अशा पद्धतीची भूमिका बजावली. तशाच पद्धतीने 80 लाख अपात्र लाडक्या बहिणीचा वापर त्यांनी केला. त्यांना सुद्धा आता काम झालं हो लांब अशीच भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे. त्याच्यामुळे मतासाठी जुमलेबाजीचं केंद्रीय धोरण या राज्य सरकारने राबवल्याचं आपल्याला दिसतंय. शेतकरी हवाल दिलंय. मी परवा या आरक्षण बचाव यात्राच्या माध्यमातून जळगावच्या बाजूला गेलो होतो मुक्ताईनगरला. संपूर्ण केळी त्या ठिकाणी भुईसपाट झालेली आहे परंतु एकही रुपया त्यांना मिळालेला नाही. कुणी त्यांच्याकडे डोकून बघायला तयार नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राज्यभर कोणताही लढा होताना दिसत नाही. जो कोणी लढा उभा करतो त्यालाच सरकार आपलं करून घेते अशी स्थिती झालेली एक वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून मित्रांनो, एकीकडं शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत असं एक नाटक करायचं. पाठीमाग कृषी मंत्री एका स्टेजवर म्हणले आता मीच घोषणा करतो, घोषणा करू का, आनंदाची खबर देऊ का. पुन्हा मध्येच राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की आचारसंहिता आहे पण आम्हाला ती खबर द्यायची. केवळ निवडणुकामध्ये शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि शेतकऱ्यांचा वापर करायचा, याच्या पलीकडे या राज्यात काही होत नाही. शेतकऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की आता तुम्हाला जर तुमचं अस्तित्व वाचवायचं असेल तर रविकांत दादा तुपकर सारख्या लढवया शेतकऱ्याच्या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या. आपण असणाऱ्या या ठिकाणी अनेक प्रकारची खतखत निर्माण झाली की जणू काही सरकारच काही आंदोलन प्लॅन करतंय अशी एकंदरीत स्थिती आपल्याला बघायला मिळते. अनेक प्रश्नांचं एक व्यापक निवेदन माझ्या हातात आहे ज्याला धरून हे उपोषण सुरू आहे. गौतम अदानीचे स्मार्ट मीटरच्या संदर्भातला प्रश्न सुद्धा आता राज्यभर त्याचं गोरगरिबांना झळ पोहोचताना दिसते. आणि मी ज्यावेळेस सर्च केलं त्यावेळेस हे मीटर तुमची गोपनीयता आणि तुमचं सगळंच त्या ठिकाणचं एक गुलामीचं सिम्बॉल म्हणून तुमच्या असणाऱ्या दरवाजावर काय असेल
तर अदानीचं ते असणार एक मीटर अशी पद्धतीची एक स्थिती झालेली आहे. म्हणून ह्या मीटरच्या संदर्भात सुद्धा मागणी आहे, कांद्याच्या संदर्भात मागणी आहे. 2-2.5 लाख रुपये 5 लाखाच्या अटी टाकायच्या आणि त्या योजनेला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यायचं. मी या सरकारला विचारतोय की अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करण्यासाठी तुम्ही हे नाव दिलेलं आहे का, असा सुद्धा प्रश्न मी विचारतोय. सरसकट कर्जमाफी का केली जात नाही, का त्याला आट लागावी? शेतकऱ्यांसाठी तुमची ही भूमिका अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यव्यापी जनउठावाच्या दिशेने गेल्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही. शेतकरी जर हवालदिल असेल तर शेतमजुराचं, भूमिहीनांचं जीवन आणखी अवघड आहे. त्यामुळे रविकांत दादा तुपकर यांना मी मागणी करतोय, आव्हान करतोय की शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून असलेला शेतमजूर हा अतिशय एक बहुजन दलित घटकातील हा मजूर आहे आणि त्या मजुरावरती जे काही प्रायव्हेट कर्ज आहे त्याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. दुर्दैवाने त्याची नोंद होत नाही. दुष्काळ पडला तर त्याला कोणतं पॅकेज जाहीर होत नाही. तर त्या शेतमजुराच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपण भूमिका घेतली पाहिजे. एवढंच नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठंतरी आंदोलन होताना दिसतात, परंतु काही योजना अशा आहेत मागासवर्गीयांच्या, महात्मा फुले महामंडळ, संत रविदास महामंडळ, त्या ठिकाणचं अण्णाभाऊ साठे महामंडळ, अल्पसंख्याक विभागाचं महामंडळ, यांना कधीच कर्जमाफी झाली नाही आणि त्यांचा उद्योग त्या ठिकाणी कोरोनाच्या काळातच संपुष्टात आलेला आहे. त्याच्यामुळे या कर्जमाफी सोबतच त्या कर्जमाफीचा सुद्धा लढा, मागासवर्गीयांच्या महामंडळाच्या कर्जमाफीचा लढा आपण त्या ठिकाणी लढणार आहेत आणि तसं आंदोलन सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही या ठिकाणी करणार आहेत, असं जाहीर आव्हान यामध्ये मी करतोय. रविकांत दादा तुपकर यांना एक मोठी ताकद देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांना या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की या ठिकाणी जे काही सुरू आहे ते केवळ दिशाभूल करणार आहे. आता रविकांत दादाचं आंदोलन आमच्याच पेजवरून आम्हाला लाईव्ह दाखवावं लागतंय. मीडियाचा जमावडा आमच्याकडे नाहीये. पण एक कॉमेडियननी काहीतरी 370च्या बिर्याणीचं काहीतरी म्हणला तर 2 दिवस झालं टीव्हीवरती 370च्या बिर्याणीचा विषय सुरू आहे. पण शेतकऱ्यांच्या कांद्यावर, ढिगाऱ्यावरती विष पिऊन मरण्याची वेळ त्याला आली आहे, त्याच्याबद्दल मात्र कोणतंही या ठिकाणी टीव्हीवरती आमचा मुद्दा दिसत नाही. डिझेल, पेट्रोल, गॅसची महागाई आणि त्यात शेतकऱ्यांना सांगितलं ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा त्याच्याकडे या महागाईमुळे पैसा नाहीये. शिक्षण महाग झालंय, आरोग्य महाग झालंय आणि शेतकरी बहुजनांचा वालीच या ठिकाणी कुणी नाही. अशा पद्धतीचं एक वातावरण या महाराष्ट्रात शेतकरी विरोधी सरकारमुळे सुरू झालेलं आहे. आपल्याला जाहीर आव्हान करतो की या शेतकरी विरोधी सरकारला उद्ध्वस्त करण्याची वेळ आपल्याला आता या ठिकाणी आलेली आहे. एवढं सगळं होत असताना जर आम्ही मेलोडी चॉकलेट बघून त्या ठिकाणी मेलोडी भक्तांचाच रावंदाळा बघत असू तर आता डोक्यावरून पाणी गेलं एवढं लक्षात ठेवा. हे डोक्यावरून एवढं पाणी गेलंय की प्रत्येकाची थट्टा सुरू आहे. आम्ही लढणारे आहोत, आम्हाला हा देश वाचवायचा आहे म्हणून आमच्याच असणाऱ्या समाज बांधवामध्ये आरक्षणाचा वाद लावला, जेणेकरून आम्ही शेतकऱ्यांचा लढा लढला नाही पाहिजे, जेणेकरून आम्ही ईव्हीएम हटवण्याचा लढा लढला नाही पाहिजे, जेणेकरून आम्ही दलितांचा लढा लढला नाही पाहिजे. म्हणून भावाभावात भांडणं लावायचे, जाती जातीत भांडणं लावायचे. परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल, यांना सगळं कळतं. यांची आयबी स्ट्रॉंग आहे, यांचा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट स्ट्रॉंग आहे. तुम्ही आवर्जून बघितलं असेल की एका ब्राह्मण गल्लीमध्ये बुरका घालून एक बाईनी मटण फेकलं. हे कशाचं द्योतक आहे? हे उभा राहत असलेले आंदोलन होऊ द्यायचे नाही म्हणून प्रत्येक मागणी दाबण्यासाठी हिंदू मुस्लिमच्या दंगली करता येतात का, हा सुद्धा खेळ येणाऱ्या काळात तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनो सतर्क व्हा. अनेक ढोंगी सुद्धा येतात, जसे
भोंदू बाबा दिसत आहेत, तसे चळवळीतले भोंदू सुद्धा वाढत चाललेत. त्याच्यामुळे आपल्यासाठी लढणारा कोण याची सुद्धा जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मी कायम रविकांत दादा तुपकर यांचं आंदोलन बघतो. एक निर्णायक लढा हातात आल्याशिवाय त्यांनी आतापर्यंत आंदोलन या ठिकाणी सोडलेलं नाही. पण काल एक आंदोलन झालं, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण लय सोपं आंदोलन झालं. तसे आंदोलन आमच्या नशिबी नाही आहेत. आमच्याकडे लवकर दखल घेणारा मंत्री कुणी येत नाही. त्याच नाशिकमध्ये 100 घरं दलितांचे उद्ध्वस्त केलेत. गिरीश महाजन दुर्दैवाने तिथं गेले नाही. 10 दिवस झालं लोक बिराड घेऊन बसलेत. तिथं मी जाऊन आलो. तर त्यांना आव्हान आहे की 3 दिवसात जसे तिथं गेले तसे तिकडं पण जा. पण शेतकऱ्यांसाठी आज कुणीही लढला तरी आम्ही त्याचं स्वागत करतो. शेवटी शेतकऱ्यांचा लढा महत्वाचा आहे आणि म्हणून या लढाईला सुद्धा राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झालं पाहिजे आणि या लढ्यामध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे असं मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान करतो. आणि या आंदोलनाची ताकद राज्यव्यापी करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी प्रयत्न करणार हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो. देवेंद्र फडणवीस यांना एकच इशारा आहे की जास्त काळ शेतकऱ्यांचा अंत बघू नका. शेतकरी जर बनवू शकतो तो शेतकरी गाडू सुद्धा शकतो, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे कुणाच्याही नादी लागायचं, शेतकऱ्यांच्या नादी लागायचं नाही. शेतकऱ्यांची एवढी मोठी ताकद आहे. आज खतं बी बियाणं मी सहज एका दुकानावर गेलो होतो, म्हणलं जरा बघावं नेमकं काय प्रकार आहे. 500 रुपयांनी रेट वाढलेत. खताच्या माग बियाणाच्या माग 300 रेट वाढलेत. एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात की जागतिक संकट आहे, पर्यटनाला जाऊ नका, सोनं घेऊ नका, त्या ठिकाणी मोठाले लग्न करू नका, आणि त्यात आज खताचं त्या ठिकाणी बी बियाणं वाढलंय, त्याच्या मागची महागाई वाढली. तर हे गंभीर आहे. त्याच्यामुळे मी आव्हान करतोय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की विनाअट या ठिकाणी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन करणारे रविकांत दादा तुपकर यांच्या या मागणीची दखल राज्य सरकारने तात्काळ घ्यावी. जर का लवकरात लवकर दखल घेतली नाही आणि या ठिकाणी शेतकरी नेत्याच्या जर जीवितास काही झालं आंदोलन करताना, तर सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतोय. आणि याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील असं सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करतो. आणि या सर्व आंदोलनाला आणि त्यांच्या पाठिंब्याला मागण्याला मी जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद दीपकभाई. दीपकभाईंनी अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे आणि दीपकभाईंनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं दीपकभाईंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शेवटी त्यांनी एक वाक्य बरोबर सांगितलं की प्रस्थापितांच्या वळचणीकडे सगळे जातात, पण विस्थापितांकडे जायला मात्र यांची पावलं वळत नाही. आणि मोठे मोठे असतात, पण विस्थापितांची चळवळ आपल्याला खऱ्या अर्थानं उभी करायची असेल तर दीपकभाईंसारखे राज्यभरात काम करणारी जी काय आमच्यासारखी बोटावर मोजण्या इतकी आता मंडळी आहे चळवळीमध्ये, तर आम्ही एकमेकांना कायम साथ देत असतो आणि ही साथ भविष्यातही भक्कम कायम राहील अशी आशा करतो. दीपकभाई तुम्ही आले, तुमच्या येण्यामुळे निश्चितपणे आम्हाला एक बळ मिळालं. मोठा नेता कोणी आला असता तर आम्हाला त्याचं कौतुक वाटत नाही आणि आम्ही काही कोणाला फोन करून करून बोलवत पण नाही. जे आले मनाने, स्वतःला वाटलं पाहिजे पुढच्या माणसाला की जाऊन यांना पाठिंबा द्यावा किंवा ही मागणी बरोबर आहे. कारण आपल्याला काही इव्हेंट करायचा नाहीये. इव्हेंट करायचा असता तर आपण 8-10 दिवसाआधी घोषणा केली असती. आम्ही घोषणा काल दुपारच्या नंतर केली 3-4 वाजता आणि सकाळी बसलो. त्यामुळं हे सगळं ऑर्गॅनिक आहे, नैसर्गिक आहे आणि अशाच पद्धतीने हे नैसर्गिकरित्या आंदोलन मोठं झालं पाहिजे राज्यामध्ये, अशी आमची भावना आहे. या ठिकाणी दीपकभाईंचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दासा पाटील कणकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. नमस्कार करा म्हणजे नवीन मंडळीचा परिचय होतो. तर ते आलेले आहेत. त्याचबरोबर कालच ज्यांची चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली असे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सुस्वभावी सन्माननीय समाधान भाऊ सुपेकर यांनी सुद्धा हे सुद्धा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आपले राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजकुमारजी कसबे हे सुद्धा आलेले आहेत लातूरवरून या ठिकाणी. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सन्माननीय समाधान भाऊ सुपेकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रविकांतजी तुपकर, दलित पॅंथरचे नेते आदरणीय दीपकभाई केदार, शेतकरी संघटने जिल्हा अध्यक्ष आदरणीय दासा पाटील, लातूरून आलेले शेतकरी संघटने नेते, शेतकरी संघटने सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर उपस्थित सर्व शेतकरी बांधव, काल आव्हान केलं, जाहीर केलं आणि सातत्यानं शेतकरी कष्टकरी बळीराजासाठी काम करणारे रविकांतजी तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. अगदी बरोबर आहे की या सरकारनं शर्ती आणि अटी लावून ती कर्जमाफी त्या ठिकाणी केली. शेतकरी संघटनेचे अनेक नेते त्या कर्जमाफीवर बोलतात, अनेक व्हिडिओ त्यामध्ये पाहिले. 70% ती कर्जमाफी अशी बोगसच आहे. 30% लोक त्यामध्ये बसणार आहे. ती काल परवा एक घोषणा झाली की जे 2019 पासून जे लोक सुटले होते ते आता त्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचं कबूल केलं. मग त्यामध्ये इन्कम टॅक्स भरणारा नको, ग्रामपंचायतचा सदस्य नको, जिल्हा परिषद सदस्य नको, पंचायत सदस्य नको, बाजार समितीचा संचालक नको, सूतगिरणीचा संचालक नको. बरोबर आहे. ज्या शेतकरी कुटुंबातून जे लोक या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आले त्या लोकांना मानधन नाही किंवा कुठला पगार नाही. आजी माजी खासदार, आमदार या मंत्री लोकांना पगार भेटते, मानधन भेटते, त्यांना कर्जमाफी देऊ नका. पण ज्या शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस काम करणारे ग्रामपंचायत मेंबर असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असतील, अशा लोकांना कर्जमाफी झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. भाई तुम्हाला सांगू इच्छितो, दादा तुम्हाला सांगू इच्छितो की 2 वर्षा अगोदर 1 रुपयामध्ये शेतकऱ्याचा पीक विमा होत होता आणि त्या 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये शेतकऱ्याच्या 100% शेतीचा पीक विमा निघत होता. या सरकारनं पुन्हा दातकाठी लावून सनी अत्यंत त्यामध्ये जास्तीचे पैसे भरून आता शेतकरी पूर्ण शेतीचा विमा काढत नाही. म्हणून आपण सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या लोकांनी 1 रुपया सरकारनं पीक विमा केला पाहिजे हे प्रत्येक ठिकाणी सांगितलं पाहिजे. मग कुठलं सुखाचं काम असेल, कुठं दुःखाचं काम असेल, कुठं सावडण्याची सभा असेल, आपल्या समाजामध्ये चांगला उपक्रम आहे. समाजामध्ये दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते आणि आपण ते केलं पाहिजे. बाजार समितीचा संचालक शेतकऱ्यासाठी काम करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. यावर भर दिला पाहिजे. शेतकऱ्याचं भलं आपलं भलं, शेतकरी सुखी आपण सुखी. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, आपला सर्वांचा अन्नदाता आहे आणि आपण यासाठी काम केलं पाहिजे. रविकांतजी तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. केव्हाही आवाज द्या, जिल्ह्याचं आंदोलन करा, राज्याचं आंदोलन करा. शेतकऱ्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सोबत राहील. एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद समाधान भाऊ. आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी समाधान भाऊंचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा की बाजार समितीचे सभापती झाले. चिखली बाजार समिती ही मोठी बाजार समिती आमच्या जिल्ह्यामधली आणि आपल्यातला माणूस, शेतकऱ्यासाठी तळमळ असणारा माणूस खऱ्या अर्थाने या बाजार समितीचा सभापती झाला याचा प्रचंड आनंद आम्हा सगळ्या लोकांना आहे. राजकीय पक्ष वेगळे, मतभेद वेगळे, विचार वेगळे, पण आपल्यासाठी भांडणारा माणूस, आपल्यासाठी सहानुभूती ठेवणारा माणूस शेतकऱ्यांप्रती म्हणजे आपल्या माणसाची वर्णी लागली तर त्याचा एक वेगळा आनंद असतो. यानंतर दासा पाटील कणकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं संवाद साधायचं सगळ्या मंडळीशी. आज रविकांत भाऊने उपोषणाला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचा पीक विमा ज्या जाचकाठी लावून थांबलेला आहे त्या जाटकाठी रद्द करून मिळाला पाहिजेत. रविकांत भाऊची आपण आंदोलनं पाहिली, त्या आंदोलनात आज उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांना ते माहीत आहे की त्या आंदोलनात जे आंदोलन पुकारलं त्याचा काहीतरी मार्ग लावल्याशिवाय ते त्यातून माघार घेत नाहीत आणि हे सरकारलाही माहीत आहे. पण सरकार हे नौटंकी आहे, प्रत्येक वेळेस नौटंकी करायची. आता मुख्यमंत्र्याची भाषणं आपण निवडणुकीत ऐकली होती. 7-12 कोरा कोरा कोरा
हाच लबाड मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना दिंडी काढली 2014च्या अगोदर आणि सोयाबीनला 6,000 रुपये, कापसाला 9,000 रुपये भाव मागित फिरत होते. पण सत्तेत आले आणि प्रत्येक गोष्टीचं चॉकलेट, या मुख्यमंत्र्याला तर नक्कीच चॉकलेट मुख्यमंत्री म्हणलं पाहिजेत. एवढी परिस्थिती बिकट झाली देशाची आणि राज्याची की देशाला आणि राज्याला यांनी भिकारचोट करून सोडलंय. शेतकरी हा अन्नदाता आहे. आम्ही पिकू शकतो आणि आम्ही तुम्हाला झुकू बी शकतो. ही ताकद आमची आहे. आमचा अंत पाहू नका. तुम्ही जे खाताय ते आमच्या शेतात पिकतं, ते आमचा बाप पिकवतोय. आता आमच्याच बरोबर निसर्ग बी यावर्षी साथ देणार आहे. ते सरकारनं इशारा दिलाय, निसर्गाने इशारा दिलाय सरकारला, आणि सरकारी आता बाकीच्यांना सांगतंय की यावर्षी पिकणार नाही, यावर्षी दुष्काळ पडणार आहे. आणि तो नक्कीच पडला पाहिजेत, कारण की आपल्याला व्यसन लागलंय शेती पिकवायचं. थोडं आपण थांबत नाही, पण निसर्ग आता थांबवायच्या यावर्षी मागं आहे. आणि खरी किंमत अन्नाची यांना यावर्षी कळणार आहे आणि तेही एक आंदोलन होणार आहे. पण रवी भाऊ, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विनाअट झाल्याशिवाय आम्ही म्हणजे आपल्याला थांबायचं नाही. आणि पूर्ण जिल्ह्याची संघटना पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी राहील. जे जे आंदोलनं होतील किंवा जे जे आंदोलनं आपल्याला पुकारावे लागतील त्यात पूर्ण ताकदीनिशी आम्ही आपल्याला सोबत राहणार आहे. आपल्या सगळ्या नवयुवक बांधवांनाही आपल्याला विनंती आहे, थोडं मोबाईलमधून कमी पहा. आता तुम्ही फोन लावल्यानंतर दररोज एक अलर्ट येतो की याच्यात गुंतवणूक करू नका, त्यांच्यात गुंतवणूक करा. आमच्यावर पैसेच नाहीत. पण या चोट्याला काहीतरी दिशा भडकवडायची असती आणि वेगवेगळ्या डोक्यात या गोष्टी घालायच्या असतात. पण यांनी हे सांगितलं नाही की रुपया इतला घसरला की 100च्या पार जातो की काय. असा परिस्थिती आता निर्माण झाली. देशाची परिस्थिती म्हणजे देशही भिकारी आणि राज्यही भिकारी झालेलं आहे. पण यांच्याकडे यांचं लक्ष नाही. विविध गोष्टी दररोज धर्माच्या, जातीच्या वेगवेगळ्या नावावर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी काढून लोकांना भरकटण्याचं, दिशा भरकट देण्याचं काम, चुकीच्या दिशा देण्याचं काम हे राज्य सरकार असो का केंद्र सरकार असतो करून लोकांना वेगवेगळ्या याच्यात गुंतून ठेवण्याचं काम चालू आहे. आणि सगळी लूट. आता सोनं वाढलंय. सोनं कोणाकडे गेलंय? सगळे या 2 नंबरच्या चोट्ट्याकडे सोनं गेलंय. सोन्याचे भाव वाढले म्हणजे सगळ्या चोट्ट्यांनी पैसे आता बँकेत ठेवता येत नाहीत. पैसे आता अति झालेत म्हणून यांनी सोन्यात गुंतवणूक सुरू केली. सोनं वाढलंय. प्रत्येक गोष्टीत प्लॉटचे भाव वाढले. प्लॉटची गुंतवणूक यांचीच. आणि यांच्या पक्षात आल्यानंतर आता काय झालं, सत्ताधारी पक्षात सगळे काँग्रेसचे, भाजपचे, राष्ट्रवादीचे जे जे भ्रष्टाचारी होते ते सगळे एका ठिकाणी गोळा झालेत. आणि तिथं गेलं की माणूस स्वच्छ होतोय. आपल्याला ही लढाई अजून तीव्र करावी लागणार आहे. लोकांच्या मनात, तरुणाच्या मनात खतखत आहे आणि ती खतखत आता व्यक्त करण्यासाठी कुठंतरी प्रत्येकाला रस्त्यावर यावं लागणार आहे. आणि रस्त्यावर यांचं कसं आहे, यांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आणि मायेही लेकराला रडल्याशिवाय, भूक लागली आहे मायला कसं कळणार, त्याच्यासाठी आता इथं काही आपली माय नाहीत, यांचं नाक दाबून आपल्याला तोंड उघडावे लागणार आहे. यासाठी जी जी आपल्याला आंदोलनं करावी लागतील ती तन मन धनानं सगळ्यांनी एकजूट होऊन करावी लागणार आहेत. यासाठी आम्ही बुलढाणा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं शब्द देतोय की जी जी आंदोलनं होतील त्यात पूर्ण ताकदीनिशी आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देऊ असे मी आज जाहीर करतो. धन्यवाद. दासा पाटील कणखर यांनी शेतकरी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. अर्थात आम्ही काही वेगळे नाही, आम्ही एकाच कुटुंबातले आहोत. सकाळी नामदेवराव जाधव, सादिक मामू वगैरे सगळी मंडळी येऊन गेली. दासा भाऊ आणि समाधान भाऊ सुपेकर हे 2 व्यक्ती चिखली तालुक्यातले असे आहे की शेतीच्या प्रश्नावर आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्यानं ते लढा देत असतात. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे हे 2 नेते या ठिकाणी आहेत. त्यांच्याबरोबर या ठिकाणी आमचे मित्र गणेशजी थोट्टे शेतकरी संघटनेचे नेते आहे आणि बाजार समितीचे संचालक आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र विनोदजी थोट्टे
हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही बोलता गणेश बोलता का? हां तुम्ही विनोदराव हां तर बोला ना. तर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मनापासून. आणि ही आंदोलनाची पडलेली आजची ठिणगी ही राज्याच्या कानाकोपऱ्यात वणवा पेट बनून गेली पाहिजे, यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करा. आणि पूर्ण ताकदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, आपापल्या परीने जसं जसं तुम्हाला करता येईल तसं तसं हे शेतकऱ्यांचं आंदोलन कसं मोठं होईल आणि सरकारवर त्याचा दबाव निर्माण होईल, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. तर आलेल्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही आलात, पाठिंबा दिलात, सक्रियपणे आंदोलनात तुम्ही उतरणार, त्याबद्दल मनापासून थँक्यू.